नमस्कार, मी डॉक्टर अपूर्वा शिंदेकर. आज आपण जाणून घेतोय लेझर हेअर रिडक्शन बद्दल. तर हे कसं काम करतं, तर या लेझरमध्ये असलेली लाईट एनर्जी आपल्या हेअर फॉलिकलमध्ये असलेल्या मेलॅनिन पिगमेंटवर काम करते. ही मेलॅनिन पिगमेंट ही लाईट एनर्जी ॲब्झॉर्ब करेल, त्याला हीट एनर्जीमध्ये कन्व्हर्ट करेल आणि त्या मेलॅनिन पिगमेंटला डिस्ट्रॉय करतं. मग ही प्रोसिजर कोण करू शकतं? फक्त स्त्रियाच करू शकतात का? तर नाही, इव्हन पुरुष सुद्धा करू शकतात. मग लेझर हेअर रिमूव्हलचे किंवा रिडक्शनचे काय फायदे आहेत? तर याच्यामध्ये केसांची वाढ आणि डेन्सिटी दोन्ही कमी होतात. जसे तुमचे नंबर ऑफ सेशन्स वाढतील तसा केसांचा थिकनेस सुद्धा कमी होतो. सगळ्यात महत्त्वाचं, ज्यांना इनग्रोन हेअरची त्रास आहे त्यांना इनग्रोन हेअर होत नाही आणि सतत तुम्हाला शेविंग किंवा वॅक्सिंगची गरज पडत नाही. आता याच्यात तुम्हाला सिटिंग्स किती लागतील हा सगळ्यात कॉमन प्रश्न आहे, जो खूप सारे पेशंट्स विचारतात. तर साधारणतः 6 ते 8 सिटिंग्स लागतात, पण त्यात सुद्धा त्या पूर्ण व्यक्तीच्या स्किनचा टाईप, किती हेअर डेन्सिटी आहे, हॉर्मोनल चेंजेस आहेत का, अशा मल्टिपल फॅक्टर्सवर सुद्धा तुमचे सिटिंग्स डिपेंड करतात. याचे काही साईड इफेक्ट्स आहेत का? तर नाही. हा लेझर फक्त आणि फक्त तुमच्या हेअर फॉलिकलमधल्या मेलॅनिन पिगमेंटवर काम करतो. त्याच्यामुळे तुमच्या आजूबाजूची स्किन डॅमेज होत नाही. मग काळजी काय घ्यायला पाहिजे? तर ही प्रोसिजर तुम्ही फक्त आणि फक्त तुमच्या डर्मॅटॉलॉजिस्टकडूनच करून घ्यायला पाहिजे, दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीकडून करून घ्यायला नको.